BEd CET 2025 तर विद्यार्थ्यांची ॲन्सर की लॉग इनमध्ये उपलब्ध होणार होती, तर ती ॲन्सर की आता विद्यार्थ्यांच्या लॉग इनमध्ये उपलब्ध झालेली आहे। तर ॲन्सर की चेक करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला CET सेलच्या साईडवर यायचं आहे। CET सेलच्या साईडला आल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे। लॉग इन केल्यानंतर तुम्हाला संपूर्ण अशा प्रकारे ऑप्शन दिसून पडेल। यामध्ये तुम्ही बघू शकता की एक ऑप्शन दिलेला आहे ऑब्जेक्शन ट्रॅकर। तर ऑब्जेक्शन ट्रॅकरला तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर ऑब्जेक्शन ट्रॅकर इथे ऑप्शन दिलेला आहे तुम्हाला हॉल तिकीटच्या बाजूला। तर इथे क्लिक करा। इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला थोडं खाली यावं लागेल। खाली आल्यानंतर बघू शकता तुम्ही की BEd जनरल अँड स्पेशल आणि BEd ELCT CET 2025 तर अशा प्रकारे दोन ऑप्शन देण्यात आलेले आहे। तर जे ऑप्शन म्हणजे तुम्हाला व्हिजिबल केलेलं आहे म्हणजे ती तुम्ही CET दिलेली आहे, तर हे ऑप्शन व्हिजिबल नाही आहे, हे ऑप्शन व्हिजिबल आहे म्हणजे फक्त या विद्यार्थ्यांनी BEd जनरल आणि स्पेशल ही CET दिलेली आहे त्यामुळे, आणि हे ऑप्शन त्यांना अजूनही व्हिजिबल करून दिलेलं नाही आहे। तर जे CET तुम्ही दिलेली असेल दोनपैकी त्यांचे ऑप्शन तुम्हाला व्हिजिबल करून देण्यात येणार आहे। तर यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे ऑप्शन येईल। यामध्ये सर्वात खाली यायचं आहे। सर्वात खाली आल्यानंतर तुम्हाला इथे प्रोसीड करायचं आहे। प्रोसीड केल्यानंतर बघू शकता की अशा प्रकारे तुमची संपूर्ण ॲन्सर की तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येणार आहे। यामध्ये बघू शकता तुम्ही तुमचा जो करेक्ट ऑप्शन, त्यानंतर तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर तुम्ही इथून राईस युअर ऑब्जेक्शनसुद्धा घेऊ शकता। तर यामध्ये तुम्ही एकदा संपूर्ण तुमची ॲन्सर की चेक करून घ्या। जसं की आपण आता एक क्वेश्चन बघितला, तर यामध्ये एक हे दिलेलं आहे तुम्हाला क्वेश्चनला नंबरिंग देण्यात आलेलं आहे। जसं की ॲन्सर 1 2 3 4 न देता त्यांना एक नंबरिंग दिलेलं आहे त्यांनी, तुम्ही बघू शकता। तर यामध्ये विद्यार्थ्यांनी करेक्ट ऑप्शन काय इथे दाखवण्यात आलेलं आहे बघू। तर या क्वेश्चनचे जे करेक्ट ऑप्शन आहे हा कोड आहे आणि कॅन्डिडेट रिस्पॉन्ससुद्धा हा कोड आहे। म्हणजे कॅन्डिडेट रिस्पॉन्सनी म्हणजे विद्यार्थ्यांनी जे आन्सर दिलेलं आहे हे आन्सर बरोबर आहे, म्हणजे यांना यासाठी पूर्ण मार्क्स मिळणार आहे। अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता आणि कॅल्क्युलेट करू शकता। जसं की नेक्स्ट क्वेश्चन जर बघितला तुम्ही, तर यामध्ये सुद्धा बघा की करेक्ट ऑप्शन काय आहे। समजा 93 हा कोड आहे आणि विद्यार्थ्यांनी 96 दिलेला आहे, म्हणजे हे रॉंग झालेलं आहे। अशा प्रकारे तुम्ही संपूर्ण जे पेपर आहे तुमचा तो चेक करा। त्यामध्ये अशा प्रकारे कॅल्क्युलेट करून घ्या की तुमचे किती क्वेश्चन बरोबर आहे आणि तुम्ही तुमचे मार्क्ससुद्धा कॅल्क्युलेट करून ठेवू शकता। तर अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण तुमचा जो पेपर आहे हा तुम्ही चेक करू शकता, मोबाईलमध्ये सुद्धा चेक करू शकता। त्यानंतर जर तुम्हाला कोणत्या क्वेश्चनवर ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर तुम्ही राईस युअर ऑब्जेक्शन डायरेक्टली त्या क्वेश्चनवर तिथून घेऊ शकता, परंतु तुम्हाला प्रति ऑब्जेक्शन 1000 रुपये चालान पेड करावं लागणार आहे, हे विद्यार्थ्यांनी लक्षात असू द्या। जर तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचं नसेलच तर तुम्ही तुमचा संपूर्ण पेपर बघू शकता, मार्क्ससुद्धा कॅल्क्युलेट करून ठेवू शकता की तुम्हाला किती मार्क्स मिळाले आहे। तर या प्रकारे तुम्ही तुमची ॲन्सर की चेक करू शकता। तर BEd CET 2025 ची ॲन्सर की आलेली आहे। ॲन्सर की चेक करा, मार्क्स कॅल्क्युलेट करा। नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण अपडेट बघणार आहे की किती मार्क्स लागू शकतात तुम्हाला की चांगलं कॉलेज मिळण्यासाठी। या संदर्भात संपूर्ण ज्याही अपडेट असेल आपण कटऑफनुसार इन्फॉर्मेशन घेऊ आणि त्यानंतर तुम्हाला त्याबद्दलची माहिती देऊ। डॉक्युमेंट लिस्ट ऑलरेडी देण्यात आलेली आहे। यानंतर डायरेक्ट आता तुमची फायनल ॲन्सर की येणार। फायनल ॲन्सर की आल्यानंतर तुमचे स्कोर कार्ड लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार। तर तुमची जी ॲडमिशन प्रोसेस आहे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये सुरू होऊ शकते। तरी विद्यार्थ्यांनी आपले डॉक्युमेंट रेडी करून ठेवा। कोणत्याही प्रकारची अडचण असल्यास तुम्ही कमेंट्स करू शकता व आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा तुम्ही जॉईन करू शकता। त्यामध्ये सुद्धा भरपूर ज्या डॉक्युमेंटरी अपडेट आहे ह्या देण्यात येत असतात। तर CET ॲडमिशन 2025 साठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।